मी गार्डनमध्ये काम करत असताना मॅडमने मला बोलवले आणि म्हणाली, जरा हे बघ, हा व्हिडिओ कसा दिसतो. मी म्हणालो, मॅडम, यात सगळे ते करत आहेत. मॅडम म्हणाली, ठीक आहे, तू पण असे हे करशील का. मी म्हणालो, मॅडम, मला माहित नाही, मी हे आधी कधीच असे केले नाही. मग मॅडम म्हणाली, तू माझ्याबरोबर चल, ते काम कसे करतात ते मी तुला समजावून सांगेन. मग मॅडमने माझा हात धरला आणि सोबत घेऊन गेली आणि दरवाजा आतून बंद केला. मी पण जरा घाबरत होतो कारण आज मॅडमची कृती वेगळी वाटत होती. मग मी पण सगळे विसरून चालू झालो. मी म्हणालो, मॅडम, याला कोणी पाहिले तर खूप गडबड होईल. मॅडम म्हणाली, अरे, काळजी करू नकोस, घरात आपल्या दोघांशिवाय दुसरे कोणीच नाही आणि तसंही आपण थोडं काही चुकीचे काम करत आहोत का. मॅडम मला पूर्ण साथ देत होती. मी म्हणालो, मॅडम, तुम्ही हे काम करण्यात खूप वेगवान आहोत. मग मॅडम म्हणाली, राजू, तू पण कमी नाहीस, तू पण छान करत आहेस. बरे, तू ते काम आधी केले आहेस का. मी म्हणालो, नाही मॅडम, मी फक्त इतरांना ते काम करताना पाहिले आहे, पण कधीच केले नाही. आज मी पहिल्यांदाच तुमच्याबरोबर हे काम करत आहे. मॅडम म्हणाली, ऐक ना राजू, तू पहिल्यांदा कुणाला तरी ते काम करताना पाहिलंस. मी म्हणालो, मॅडम, मागच्या 2 महिन्या अगोदर मी माझ्या गावी गेलो होतो. तेव्हा मी माझ्या मामाच्या घरी फिरायला गेलो होतो. तिथे मामीने मला 4 दिवस थांबवले होते आणि रात्री उठल्यावर मला रूमच्या आतून आवाज ऐकू येत होता. मग मी रूमच्या खिडकीतून आत पाहिले. मग माझे मामा मामीचे काम करत होते. हे सगळे पाहून मला आश्चर्य वाटले. माझी मामी मामांना बोलत होती, हल्ली तुम्हाला नीट काम करता येत नाहीये. मी मामीला थोडा वेळ काम करताना बघत होतो. मग मी शांतपणे येऊन झोपलो आणि त्याच वेळी मी मामीला ते काम पहिल्यांदा करताना पाहिले. मॅडम म्हणाली, बरे, ते काम पाहिल्यावर तुझ्या मनात काय चालत होते. मी म्हणालो, मॅडम, त्यावेळी मलाही आत जाऊन मामी बरोबर ते काम करावंसे वाटत होते, पण मला काय विचार आला ते मला कळाले नाही आणि मी थांबलो. मी म्हणालो, मॅडम, तुम्हाला माझ्याबरोबर हे काम करण्याचा विचार कसा आला. मॅडम म्हणाली, राजू, तुला माहित आहे, तुझा मालक फक्त 3 महिने बोलून परदेशात गेला होता, पण आज पूर्ण 3 वर्षे होणार आहे. आता तू मला सांग की एक बाई किती दिवस काम न करता जगू शकते. बरे झाले तू इथे आमच्या इथे काम करत आहेस, नाहीतर मी कुणासोबत तरी काम केले असते. मी म्हणालो, मॅडम, तुम्हाला माझ्यासोबत काम करताना कसे वाटत आहे. मॅडम म्हणाली, खरंच राजू, खूप मस्त वाटत आहे, जसे मी आकाशात उडत आहे. मॅडमबरोबर काम करताना मला पण खूप मजा आली. मग मॅडम म्हणाली, बरे राजू, तुला कसे कळाले मला तुझ्याबरोबर काम करायचे आहे. मी म्हणालो, मॅडम, आधी तुम्ही मला वचन द्या की मला रागावणार नाही. मॅडम म्हणाली, नाही, मी तुला काही बोलणार नाही, तू मला सांग. मी म्हणालो, एकदा मी मेन गेट बंद करायला विसरलो होतो. मग मी ते बंद करायला परत गेलो आणि परत येत असताना मग मी तुमच्या खोलीत डोकावून पाहिले तर तुम्ही एकट्याच काम करत होता. मग तेव्हाच मला समजले की तुम्हाला काम करायचे आहे आणि मालकाला पण जाऊन बराच वेळ झाला होता. मग मॅडम म्हणाली, पण तू पाहिल्यानंतरही तुला माझ्याबरोबर काम करायचे आहे, तू असे मला कधीच सांगितले नाही. मी म्हणालो, मॅडम, सरळ जाऊन तुमच्याशी बोलण्याची माझी हिम्मत कुठे होती. मॅडम म्हणाली, हो, मी तुला हा व्हिडिओ क्लिप दाखवली नसती तर तू फक्त माझ्याबरोबर काम करण्याचा फक्त विचारच केला असतास. मी म्हणालो, हो मॅडम. मग मॅडम म्हणाली, ठीक आहे, एक काम कर, बाहेर जा आणि कपाटामध्ये नारळाचे तेल असेल ते आणून दे, मशीनमध्ये टाकायचे आहे. मी म्हणालो, पण मॅडम, काम तर व्यवस्थित चालत आहे. मग मॅडम म्हणाली की आहे, पण थोडे तेल असेल तर आणखीन चांगले होईल. बाय द वे, माझी मॅडम मनापासून खूप चांगली होती. ती माझी खूप काळजी घेत होती. ती मला नोकर मानत नव्हती, तर तिच्या घरचा सदस्य मानत होती. ती जर नसती तर आज मला कुठेतरी ठाण्यात असतो. मला आजही तो दिवस आठवतो. कामाच्या शोधात मी पहिल्यांदा पुण्यात आलो. बसमध्ये कोणीतरी माझे पॉकेट चोरले. तेव्हा माझ्याकडे पैसेही नव्हते. माझे डोके काहीच काम करत नव्हते.
मग मी हळूहळू एका माणसाची सुटकेस उचलून पळायला लागलो, पण दुर्दैवाने मला लोकांनी पकडले. कुणीतरी मला मारण्याच्या तयारीत होते, तर कुणी म्हणत होत की पोलिसांच्या ताब्यात द्या, पण त्याच वेळी मॅडमने मला वाचवले. मी मॅडमीला माझ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग ती म्हणाली, काळजी करू नकोस, तू माझ्याबरोबर माझ्या घरी चल, मी तुला काम देईन. मग मॅडम मला तिच्या घरी घेऊन आली. तिचे घर खूप मोठे होते, इतके मोठे आणि आलिशान घर मी कधीच पाहिले नव्हते. मग मॅडम म्हणाली, हे माझे घर आहे आणि आजपासून तू इथेच राहणार आहेस. मी म्हणालो, पण मॅडम, मला काही काम माहीत नाही, मग मी काय करू? मग मॅडम म्हणाली, तुला काही काम करायचे नाही, तू फक्त घर सांभाळ आणि छोटे मोठे असलेले काम कर. मॅडम दिसायला खूप सुंदर होती, एखाद्या हिरोईन सारखीच. मग एक माणूस आला आणि मला म्हणाला, तू कोण आहेस आणि तू इथे आत कसा आलास? मी काही बोलण्याआधीच मॅडम म्हणाली, मी घेऊन आले आहे याला, गरीब आहे, गावातून कामाला आला होता, थोड्या चुकीमुळे तो प्रॉब्लेममध्ये अडकला होता, म्हणून मी त्याला पोलिसांपासून वाचवले आहे. आजपासून तो इथेच थांबून घरातली छोटे मोठे काम करेल. एके रात्री मी घराची राखण करत असताना मालकिणीच्या खोलीतून काही आवाज येत असल्याचे मला दिसले, म्हणून मी तिच्या खोलीत जाऊन खिडकीतून डोकावून पाहिले, तर मॅडम काम करत असल्याचे दिसले. मला वाटले की मालकिणीने मला ते काम करताना पाहिले तर यावेळी तीच मला तुरुंगात पाठवेल. मग मी तिथून पळून गेलो. मग दुसऱ्या दिवशी मॅडम आली. ती मला म्हणाली, अरे, तू तुझे नाव मला सांगितले नाहीस, तुझे नाव काय आहे? मी म्हणालो, मॅडम, माझे नाव राजू आहे. ती म्हणाली, ओके राजू, तुला गाडी चालवता येते का? मी म्हणालो, नाही मॅडम, गाडी तर नाही, पण मी बाईक चालवतो. मग ती म्हणाली, ठीक आहे, चल बाईक काढ आणि माझ्याबरोबर बाजारात चल, मला काही सामान आणायचे आहे. मग मी मॅडमबरोबर बाजारात गेलो, मालकींचे सामान विकत घेतले. संध्याकाळ झाली होती. मग आम्ही घरी आलो. मॅडम म्हणाली, ठीक आहे राजू, तू थोड्या वेळाने माझ्या खोलीत ये, थोडे काम आहे. मी म्हणालो, ठीक आहे मॅडम. मी तिच्या खोलीत गेलो तेव्हा मॅडम पलंगावर बसली होती. मी दारात उभा होतो. ती म्हणाली, अरे, आत ये, तू कशाला लाजतो आहेस? मला खात्रीच नव्हती की मॅडम मला त्यांच्या रूममध्ये बोलावेल. मी म्हणालो, मॅडम, मी बाहेरच थांबतो, तुमच्या नव्याने पाहिले तर ते गैरसमज करतील. मॅडम म्हणाली, काळजी करू नकोस, ते संध्याकाळीच 3 महिन्यांसाठी परदेशात गेले आहेत. आता मलाही थोडबरे वाटू लागले होते. मी म्हणालो, मॅडम, तुम्ही कोणत्या कामासाठी बोलावले आहे? ती म्हणाली, हो, मी विसरलेच होते, जरा बघ, फॅन काम करत नाहीये, कदाचित काहीतरी बिघडले असेल. मग मी पंखा दुरुस्त करून बाहेर आलो. हळूहळू मला इथे 3 वर्ष झाले आहे आणि तेव्हापासून मालक परदेशात गेलेला अजून आलेला नाही. आता हळूहळू मॅडम मला आवडू लागली. एके रात्री मी पाहिले की मॅडम तिच्या खोलीत एकटीच ते काम करत होती. मग सकाळी मी काम करत होतो. मग मॅडमने मला बोलवले आणि म्हणाली, राजू, तू माझ्यासोबत काम करशील का? मी म्हणालो, मॅडम, मी खूप दिवसांपासून तुमच्या बरोबर काम करण्याचा विचार करत होतो. मग मॅडम म्हणाली, मग जाऊया. मग मी मॅडमबरोबर गेलो. आम्ही जवळपास अर्धा तास काम केले. मॅडम म्हणाली, राजू, तू काम करण्याच्या बाबतीत खूप वेगवान आहेस. आता जेव्हा तुला माझ्याबरोबर काम करावेसे वाटते तेव्हा तू माझ्याबरोबर काम करायला ये. मी म्हणालो, ठीक आहे मॅडम. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच मोटिवेशनल कथा पाहण्यासाठी आपल्या R1 मराठी कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, या कथेतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. त्याचा कोणत्याही जीवनाशी, धर्माशी, समाजाशी काहीही संबंध नाही. जर तो एखाद्याच्या आयुष्याशी संबंधित असेल तर तो योगायोग समजला जाईल. आमचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा मुळीच नाही. धन्यवाद.